वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आज लातूर दौऱ्यावर होते। त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माऊली सोटची हत्या ही जातीउद्देशातून झाली असून 2 फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली। लातूरच्या टाकळी ब येथील माऊली उमाकांत सोट या 18 वर्षीय तरुणाची प्रेम प्रकरणातून काठ्यावर लोखंडी रॉडने इतक्या क्रूर पद्धतीने मारहाण करून हत्या केली। त्यातून जातीय द्वेषच व्यक्त होतो। हा ऑनर किलिंगचाच प्रकार आहे। त्याच दिशेने हत्येचा तपास व्हावा आणि या प्रकरणातील 2 फरार आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची MIDC पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे। यावेळी मयत माऊली सोटचे नातेवाईक आणि वंचितचे युवा नेते विनोद खटके व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी ठाण्यामध्ये पत्रकार व वंचितच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती। त्यानंतर ग्रँड हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका मांडली। तूर्त पोलीस तपासाबाबतच्या दिरंगाईचा मुद्दा आत्ताच उचलणार नाही, मात्र माऊली सोटची ही हत्या अत्यंत दुर्दैवी असून समाजातील वाढत असलेल्या जातीय द्वेषाला उजागर करते। मराठवाड्यात वातावरण सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असे होत आहे। बीडमध्ये तर वंजारी विरुद्ध मराठा असे सुरू आहे। माऊली सोट, संतोष देशमुखची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत। याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना आपण भेटणार आहोत असेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। सामाजिक ध्रुवीकरण थांबवण्यासाठी शासनाकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत, त्यामुळे सामाजिक तेढ वाढायला लागली आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री सर्वांशी बोलणार नाहीत तोपर्यंत हा दुरावा संपवता येणार नाही। शासनच यावर परमनंट सोल्युशन काढू शकते। दंगलीने कुणाचेही बले होणार नाही असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले। या पत्रकार परिषदेला मयत माऊली सोटची आई अर्चनाताई सोट, थोरला भाऊ अभिषेक सोट, चुलत भाऊ भाऊसाहेब सोट, आजोबा श्रीमंत सुभेदार तसेच वंचितचे युवा नेते विनोद खटके, डॉक्टर स्नेहा सोनटके, संतोष सूर्यवंशी, केशव कांबळे, निलेश सिरसाट, विशाल वावळे, सचिन लामतुरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। स्थानिक आमदार व खासदारांनी माऊली सोटच्या कुटुंबियांना भेट दिली पाहिजे अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली। माऊली सोट हत्या प्रकरणात निवडून आलेल्या स्थानिकचे आमदार व खासदारांची भूमिका काहीच नाही। त्यांनी भूमिका घेतली तर वातावरण निवळू शकते। एखाद्या तरी आमदाराने माऊली सोटच्या कुटुंबियांना भेट दिली पाहिजे अशी प्रकाश आंबेडकर यांनी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे। SP-ना मी आता सगळं भेटून आलो आणि SP-नाही सांगितलं की या दृष्टिकोनातून आपण त्याचा तपास केला पाहिजे। SP-ने हे मान्य केलं की ऑनर किलिंग आहे त्यासाठी याच्यामध्ये। दुसरं आम्ही त्या ठिकाणी विनंती ही केली की आणि सर्वच याच्यामध्ये गव्हर्नमेंटने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होतं त्यावेळेस फक्त असणारा विषकारा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो। विष बाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणारा त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे तिथे असणारा पॅथॉलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो। तिथे असणारा तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे। कारण का तिथे हाडाला मार लागलाय का, नसाला मार लागलाय का, त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागलाय का, त्याचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवाला मार लागलाय का, हे या क्लिनिकल याच्यामधनं असणारं क्लिनिकल फॉरेन्सिक म्हणून त्या ठिकाणी दिसतं। त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असणारं सरकार आग्रह आहे। SP-ना सुद्धा असताना मी विनंती केली की आई वडिलांनी त्यांचा असणारा अंत्यविधी हा असणारा रचना करून त्या ठिकाणी केलेला आहे। त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही, पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्राफवरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असणारा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे। पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले, कॉज ऑफ डेथ हेही त्याच्यामध्ये आलेला आहे।
आणि त्या दृष्टीने त्यांनी असणारा कामकाज करायला सुरुवात केलेली आहे. पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये अं, हरियाणातली जी पद्धत होती, उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची, ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली. हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याचा सर्व राजकीय पक्षाने निषेध करावा ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते.